नमस्कार, आपल्या ट्रेडर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, NSE आणि BSE भारतीय शेअर बाजारातील दोन मोठी नावं. पण यांच्यात नेमका फरक काय आहे? कोणते एक्सचेंज मोठे आहे आणि गुंतवणूकदारासाठी कोणते अधिक महत्त्वाचे आहे, हे आपण व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जसं भाजीपाला खरेदी विक्रीसाठी बाजार असतो, तसेच शेअरच्या खरेदी विक्रीसाठी स्टॉक्स एक्सचेंज असतं. भारतात यासाठी दोन सर्वात मोठे स्टॉक्स एक्सचेंज आहेत, NSE आणि BSE. BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, भारताचा सर्वात जुना स्टॉक्स एक्सचेंज. BSE 1875 मध्ये स्थापन झाली आणि याचे मुख्यालय मुंबईत आहे. याचा प्रमुख निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स, ज्यामध्ये भारतातील 30 सर्वात मजबूत कंपन्यांचा समावेश असतो. NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज, भारताचा आधुनिक आणि डिजिटल शेअर बाजार. 1992 मध्ये स्थापन झालेल्या NSE ने भारतात इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगची क्रांती घडवली. याचा प्रमुख निर्देशांक आहे निफ्टी 50, ज्यामध्ये भारतातील 50 आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असतो. NSE आणि BSE मधील मुख्य फरक काय आहे? BSE ची स्थापना 1875 मध्ये तर NSE ची 1992 मध्ये झाली. NSE चा मुख्य निर्देशांक निफ्टी 50 तर BSE चा सेन्सेक्स आहे. NSE वर ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि लिक्विडिटी जास्त आहे, म्हणूनच आज भारतातील बहुतांश ट्रेडिंग NSE वर होते. लिक्विडिटी म्हणजे नेमकं काय? तर समजा तुमच्याकडे एखाद्या कंपनीचा शेअर आहे आणि जो तुम्हाला बाजारात ताबडतोब विकता आला पाहिजे, तर त्या शेअरमध्ये हाय लिक्विडिटी आहे असं म्हणतात. NSE वर खरेदीदार आणि विक्रेते जास्त असल्यामुळे तिथे लिक्विडिटी जास्त असते. एकच शेअर, पण NSE आणि BSE वर किंमत वेगळी कारण आहे दोन्ही एक्सचेंजवर खरेदीदार आणि विक्रेते वेगळे असतात. बाय ऑर्डर, सेल ऑर्डर आणि डिमांड सप्लाय मध्ये थोडा फरक असतो. म्हणूनच एकाच कंपनीच्या शेअरची किंमत NSE आणि BSE वर थोडी वेगळी दिसू शकते. ट्रेडर्स NSE ला जास्त पसंती देतात, कारण जास्त ट्रेडिंग व्हॉल्यूम, बाय सेल स्प्रेड कमी आणि ऑर्डरची जलद एक्झिक्युशन. त्यामुळे बहुतेक फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग NSE वरच होते. यामुळेच भारतातील बहुतांश ट्रेडर्स NSE वर व्यवहार जास्त करतात. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग किंवा फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर NSE हा अधिक चांगला पर्याय मानला जातो. पण जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर NSE आणि BSE दोन्ही चांगले पर्याय आहेत, कारण दीर्घकालीन परतावा एक्सचेंजवर नाही तर तुम्ही निवडलेल्या कंपनीवर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर BSE आणि NSE हे दोन्ही भारतातील महत्त्वाचे स्टॉक्स एक्सचेंज आहेत. BSE हे मुंबई स्थित पारंपरिक, विश्वासीय आणि भारतातील सर्वात जुने स्टॉक्स एक्सचेंज आहे. तर NSE हे आधुनिक, पूर्णपणे डिजिटल आणि अधिक वेगवान स्टॉक्स एक्सचेंज आहे. दोन्ही मिळून भारतीय शेअर बाजाराचा मजबूत पाया तयार करतात. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही NSE वर गुंतवणूक करता की BSE वर? आणि जर तुम्हाला शेअर बाजार सोप्या मराठी भाषेत शिकायचं असेल तर हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढच्या भागासाठी तयार राहा. शिका, गुंतवणूक करा आणि शहाणपणाने प्रगती करा. आपल्या ट्रेडर मराठी हे तुमचे आर्थिक शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शक आहे. प्रगतीच्या मार्गावर राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.